या मधल्या पट्ट्यात जसं बोललंय ना, संगमेश्वरचा जो मधलो पट्टो असा, त्या मधल्या पट्ट्यात अजूनपर्यंत भरपूर काम बाकी आहे. काय नाही चालली चाली राहा, रस्त्याची हालत लय बेकार आहे. महाकाल. तर महाकालच्या नावाने आपल्या आता ह्या म्हणजे दिवसात बऱ्याचशा गाड्या आहेत आणि आजच्या दिवसाचे 6 गाड्या सुटले होते, 6 का 7 गाड्या सुटले होते. त्यातली ही एक महाकाल AC बस आपण घेऊन पुढे येईल. आज बघा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपल्यासोबत स्वरूप असा आणि आपलं मेन पायलट हर्ष. आमच्यासाठी हर्ष, हा तुमच्यासाठी हर्षद असा. तर आता आपण जे बघतो ना, तर पायलट सीटवरती असं स्वप्नील दुखंडे आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्याला भेटले. तर मग आपण त्यांकाच विचारूया, आता किती वर्ष झाली तुम्ही गाडी चालवतास? 8 वर्षापासून. रात्रीच्या वेळेस लाईट आहे ना एवढी वाटत नाही, पण मग जेव्हा आता कॅमेरा चालू केला तेव्हा ते बघा कशी वाटते. असू दे, तो भाग वेगळा असा. तर नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, दरवेळेस काहीतरी नवीन असतात, तसाच आज पण एक काहीतरी तुमच्यासाठी नवीन असतात. सध्या असं आपण आपल्या एकमेव ट्रॅव्हल्समध्ये महाकालची आपण बस घेऊन आता सध्या चाललो मुंबईत. पण मग मुंबईत न बोलता महाडपर्यंत चाललो. क्रॉसिंग तिकडून येणारी जी बस आहे ना, ती आपण त्या बसने रिटर्न येणार आहोत. तिकडून येणारे आता सध्याच्या गणपतीसाठी आपल्या चाकरमान्यांना घेऊन येऊसाठी बऱ्याचशा बस येतात. तर त्यातली स्लीपरची असा ना, ती आपण घेऊन येणार आहोत. येताना तुम्हाला दाखवेन. पण मग तो प्रवास एक वेगळं होतो, अनुभव पण वेगळं असा. आणि गणपती सीझनला करणारो ह्यो पहिल्या वेळेस व्हिडिओ करता आपल्या एवढ्या 3-4 वर्ष. तर मग बघूया ह्यो आजचा प्रवास कसं होता आणि आजचा व्हिडिओ पण कसं होता. होपसो ह्यो जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. चला मित्रांनो, बघूया कसं होतं आजचा प्रवास. महाकाल ट्रॅव्हल्स. आपण ही ट्रॅव्हल्स हैसर असा, त्याचं काय आहे ना ते सांगतो. रस्त्यात बरेच त्रास असतात, त्याच्यातलेच ही त्रास. तर गाडी जी बघितलास ना, तर लांजाच्या पुढे गाडी झाली होती पंक्चर. आणि हे जे सध्याचे रस्ते आहेत ना, हे राजकारण्यांच्या बोलणार होते पुढे, पण मग तसेच थांबते. अरे जाऊ दे. तर मग ह्यांचा त्रास आमका होताच होता, पण मग ह्या त्रासासोबत आपण तसेच पुढे चाललो. वेळ असा गणपती बाप्पाच्या आगमनाची, आणि ह्याच आगमनासाठी जे आपले चाकरमणी असत ते मोठ्या संख्येनं आता गावी येतील. चला तर मग त्यांना आपण घेऊन येऊ. आता चाललं असं ह्या एक दरवेळेसच्या गोष्टी काहीतरी नवीन असा माझ्यासाठी, कारण ह्याच वेळेस मी हे व्हिडिओ करतो. तर मग चला आपण आज गाडी जी घेऊन चाललो, आपली हक्काची गाडी, आज 2 गाड्या घेऊन चाललो आपण मुंबई. आणि उद्या येताना त्याच गाड्या पुन्हा रिटर्न येतील. पण मग आपण चाललो फक्त महाडपर्यंत. क्रॉसिंग आपल्या ज्या दुसऱ्या गाड्या असत AC स्लीपर सिटिंग, तर मग त्या गाड्या आज चाकरमान्यांका घेऊन गावी येऊक निघाल्या. चला तर मग आज त्यांना भेटूया आपण अर्ध्या रस्त्यात आणि त्याच गाडीसोबत रिटर्न येऊ. आज बघा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपल्यासोबत स्वरूप असा आणि आपलं मेन पायलट हर्ष.
आमच्यासाठी हर्ष, हा तुमच्यासाठी हर्षद असा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आपण पायलटच्या सीटवरती बघतो. नवल असा. चला आज आपण चाललो सोबतच सगळ्यांका घेऊन, पण मग जे चाकरमनी येणार आहेत ना मुंबईसून त्यांना आपण आणूक चाललो. अजून आपल्यासोबत बरेच जण असत, आपण बघूया अजून कोण असत आपल्यासोबत ते. तर अजून एक भाव असा आपलो या ट्रॅव्हल्सच्या कुटुंबात ह्याचं स्वागत असा. तुझं नाव काय? योगेश. योगेश का आपण पहिल्यांदा भेटता आहे ना? योगेश आपल्यासोबत पहिल्यांदा भेटतंय आणि म्हणूनच पहिलंच सांगितलंय की योगेशचं आपल्या ट्रॅव्हल्सच्या कुटुंबात स्वागत असं. चल योगेश असा आज स्वरूप असा आणि हर्ष. तर आज चल्लावचे आपण ते अर्ध्यावरनं बाकीच्यांना घेऊन येऊ चाललो. महाडला आपण क्रॉसिंगला थांबणार आहोत. क्रॉसिंगला थांबणार म्हणजे थैसरनं आपण त्यांना घेऊन येऊया. चला तर आपल्यासोबत असं हर्षदची आपण आता बोलूया काय सांगतात. तर हर्षद बऱ्याच वर्षानंतर पुन्हा कॅमेरा फेस करता असा. किती वर्ष झाले आता गाडी चालवतो तू सांग? 4 वर्ष झाली हर्षद आता गाडी चालवतो. हर्षदचा प्रवास जो आहे ना म्हणजे एक गाडी चालवण्याचा, तो जर बघितलास तर मग आपल्याला समजत की हर्षदने गाडीची बरीच कामं केली. तर मग ती त्याच्यानंतर हळूहळू गाडी शिकला. गाडी शिकून आता तो प्रॉपर पायलट म्हणून असा आपल्या महाकाळ ट्रॅव्हल्सवरती. हर्षदची साथ सोबत अशीच राहू दे आणि प्रवाशांका सुखकर नेण्याचं जी जबाबदारी आहे ना ती आपले पायलट बखूबी करतात. आणि याचाच एक्सपिरियन्स म्हणून आज आपल्या हर्षद 4 वर्ष झाली आता ड्रायव्हिंग करताना दिसतात. होप सो की आपल्या या कुटुंबात असेच आपले हे भाव कुटुंबातले सदस्य कायम राहू दे. आता हे आमचं चॉकलेट हिरो असा सध्याचो, कारण आमच्या सगळ्या कुटुंबात जर लहान कोण असतात तर तो एकमेव स्वरूप आहे ना. तो कॉलेज पण करता, शिकता आणि शिकता गाडीवरती असता. गाडी म्हणजे फावल्या वेळात करतस का नाही तू? हा चला हर्षद असा बाकीचे आपले मेंबर्स असत. आज आपण चाललो तो प्रवास बघूया आपलं कसं होता. आणि तू काय करत होतास? शाळा सोडली आणि त्याच्यानंतर आता किती वेळ झाला? 2 वर्ष झाली योगेश आपल्या सोबत आहे. आता गाडीवरती आहे. ठीक आहे. बाकी आपल्यासोबत हळदणकर असत. हळदणकरांना तर तुम्ही ओळखत असाल. हळदणकर असत पण मग ते आता साखर झोपेत गेले. हां चला आपण पुढे बघूया प्रवास कसं होता तो. सध्या बऱ्यापैकी रस्त्याची कामं तर झाली आहेत, पण मग थंय कामं रखडली आहेत ना, थंय रस्त्यांवर पक्की म्हणजे शिराच पडली. अगदी वसाड झालेले आहेत रस्ते आणि यांच्यावर ना गाणी पण निघाली आहेत. आता ही गाणी काय असत ना ती तुम्ही बघा. अगदी व्हायरल झालेलो व्हिडिओ असा त्या गाण्यांचा. पण मग ही जी परिस्थिती होती ती त्या गाण्याच्या मार्फत मांडण्यात आली आहे सर. आणि हेच नाही तर मग कोलाडच्या ठिकाणी पुन्हा या रस्त्याची जी चाळण झाली होती ती चाळण पण बघितली लोकांनी. तरी देखील कोकणात चाकरमनी जे आहेत ना ते येऊचे काही सोडत नाही, खास करून या गणपतीच्या दिवसात.
कारण गणपतीच्या दिवसात पाऊस पडलेलो असता. या पावसात रस्त्याची अगदी चाळण झालेली असतं. म्हणजे हीच काय चाळण ना की आता आपण बघूया रस्त्यांची काय हालत झालेली आहे आणि कितपर्यंत असं ते. आपण जोपर्यंत जाणार आहोत महाडमध्ये तोपर्यंत आधीमध्ये काही नाही काय हे विस्कटलेले जे रस्ते आहेत ना ते आपल्याला बघूकच मिळतील. तर बघूया कशी असत ते. काही डायव्हर्जन दिलेला रस्त्याचा बऱ्यापैकी काम अजून कैसर बाकी असत. बघा ही रस्त्याची डागडुग जी केलेली आहे ना ती सध्या तात्पुरती असा. पण मग तरी देखील रस्त्यावर रेवो झालो रस्त्यावरती. पण मग ह्यो सगळ्याच गोष्टी चांगलं नाही. हे तात्पुरतं जो केलेलो आहे ना तर हे सगळ्याच गोष्टी चांगलं नाही ह्यासाठी की जे टू व्हीलर असत ना ते टू व्हीलर या रस्त्यावरती चालताना अर्जंट ब्रेक मारला तर मग स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता दाट असं. आणि ही बघा ही रस्ता रस्त्याची काम अशीच वसाड पडलेली असती जी कामं ना खरोखर अगदी पाऊस सुरुवात झालो असं. सध्याची जी तात्पुरती कामं असतात ना ती निव्वळ आणि निव्वळ तूतपट्टी असतात. कोकणवासियांका जे दिले लॉलीपॉप असायचं चॉकलेट दिलेला जाता त्या जास्त वेळ राहत नाही. मग केला रस्त्याची हालत बघ काय हे काय. पण रस्ता नुसता खडाव खुडाव. एक किती दिवस अजून चालणार आहे असा. ही रस्त्यांची हालत असते. एक साईडचा रस्ता बनलेलो दुसरी साईड अजूनपर्यंत झालीच नाही. त्यात पण हे जे डोंगर पकडून ठेवलेले आहेत ते या पावसाच्या दिवसात जकडे तकडे दरडी कोसळतात आणि त्याच्यामुळे पण इतर प्रॉब्लेम झालेले आहेत. याच गोष्टी असतात की अजून किती दिवस हे सहन करायचं. आता नाही म्हणू की का 18 ते 20 वर्ष होत आली. 18 ते 20 वर्षात हे जर झालं नाही जिकडे तिकडे नुसती मातीचं साम्राज्य चिखल. पुढे यो पट्टो पूर्ण असो तसा याच रस्त्यात
की आता आपली जी डावी बाजू आहे ती व्यवस्थित आहे आणि तिकडची बाजू म्हणजेच गावी जाणारी जी आहे ना ती बाजू बनलेली नाही अजून. या मधल्या पट्ट्यात जसं बोललंय ना संगमेश्वरचा मधलो पट्टो असा, या मधल्या पट्ट्यात अजूनपर्यंत भरपूर काम बाकी असा आणि ह्या कामाच्या गोष्टी सर फेवर ब्लॉक टाकले होतं. तर हे फेवर ब्लॉक काही तसे पण कामाचे नाही, कारण फेवर ब्लॉकच्या खाली जी काय भरी टाकली होती ती भर आधीमध्ये वाहून जाता आणि त्याच्यामुळे ह्यो त्रास असोच होता. मग रस्त्याची अवस्था बघा, अगदी वसाड होऊन जातं मग रस्त्यानं चलू जा. आणि खास करून पावसात तर मग ह्या रस्त्यानं येऊचं कंटाळूच करतो. म्हणून बऱ्यापैकी लोक जातात ट्रेनने किंवा स्वतः ड्राईव्ह नाही करत. गाड्या जे घेऊन जायचे ते स्वतः चालवत नाहीत, तर मग ते ट्रॅव्हल्स किंवा दुसरे काही ऑप्शन्स असतील ते प्रिफर करतात किंवा ड्रायव्हर हे करतात. पावसात हजेरी लावल्या ना, पण मग पावसात हजेरी लावल्या की दरवेळेस आपल्या काही नाही करत. सध्या पावसाचे दिवस आणि पाऊस नसणार असा होणारच नाही. सध्या असा पाऊस आणि ह्याच अवस्थेत आपण चाललो पुढे. आता बघूया चला. आता आपण पोहोचलो संगमेश्वरमध्ये. ट्रॅफिक जॅम झाला. संगमेश्वर जवळ इथं ट्रॅफिकची समस्या, ट्रॅफिक जॅम काय नाही चालली चाली राहा. रस्त्याची हालत लय बेकार आहे. वक्रतुंड, एसटी, दत्तसाई, हॉटेल पंचामृत, आरवलीचा आपलं हे जे ठिकाण आहे हैसर मुजावर असा आणि बाकी सगळी गाडी असतात. रामेश्वर, समर्थकृपा, स्वामीनारायण, एसटी असा, पुन्हा शिवा असा, आपली दुसरी महाकाळ असा, ठाणेश्वर लागली असा, जीवदानी तिकडे लागली असा, ठाणेश्वर दोन्ही लागले असत आजूबाजू. बघूया ही तर आपली असा महाकाळ. ऐसर ठाणेश्वर एसी, ऐसर ठाणेश्वर स्लीपर. अरे प्रेम, ए प्रेम वरती लाईट मार प्रेम वरती. अरे लाईट मार. हा किती दिवसानंतर दिसलो. चला त्यांची कामं जरा करतात ते, तर आपण आपलं काम करूया. जेवण झाला तोपर्यंत गाडीचं काम पण झालं आणि आपण आता हैसरनच चाललो.
आपण मधली क्रॉसिंग मारलो आणि मधली क्रॉसिंग मारून आहे ना पुढे इलाव तर मग पुढे म्हणजे रिटर्न इलाव आपल्या गाडीत. तर मग महाकाळ ट्रॅव्हल जी होती तर मग त्याचीच AC बस होती, ती आपण AC बस घेऊन इलाव. यावेळेस आपल्यासोबत पुन्हा नवीन म्हणजेच आपल्यासाठी नवीन असतात पण आमच्यासाठी तर आपले स्वप्नील दुखंडे असत आज आपल्यासोबत. आणि स्वप्नील दुखंडे ही गाडी घेऊन मग पुढे येईल. तर मग आता ही गाडी जातली पुन्हा आचरा आणि मालवणपर्यंत. बघूया पुढे आता ह्यो प्रवास कसा होता तो. पण मग स्वप्नील आपल्या या जे कुटुंब असं आहे म्हणजेच आपलं जे ट्रॅव्हलचं कुटुंब मी बोलतो त्या ट्रॅव्हलच्या कुटुंबात यांचं स्वागत करतो आपण. आणि पुढे असंच जाऊया. आता जरा त्यांना विचारूया, त्यांच्याशी पण चर्चा करूया. ॲटलिस्ट त्यांना हे तरी विचारूचा आपण. तर आता आपण जे बघतो ना तर पायलट सीटवरती असत स्वप्नील दुखंडे आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्याला भेटले. तर मग आपण त्यांनाच विचारूया. आता किती वर्ष झाली तुम्ही गाडी चालवतास? 8 वर्षापासून. आणि रूट वगैरे खायचे घेतास जनरली? आपलं मालवण रूट असता की गोवा रूट? देवगड. देवगडच्या रूटलाच असतं म्हणजे आपल्याच रूटला असतं. आणि आता आपण पोचला हडपिडत. आता बघूया चला पुढचा प्रवास कसं व्हायचं आपलं. तसंच सोबत आपल्या असत ते विचारून घ्या कारण आपल्यासाठी नवीन असत. गावी आता सध्या गणपतीचे दिवस असत. गणपतीसाठी चाकरमानी जो गावी येता ना तो येता बऱ्याच गोष्टी बाजूक सोडून येता, हातातल्या कामा सोडून येता जी मुंबईतली असतील ती. पण गावी आपल्या लाडक्या बाप्पाच्या ह्या उत्सवासाठी येता. आता तुझं नाव काय तू सांग? आकाश मोरे. आणि तुझं नाव? अमित चव्हाण. आणि तुम्ही? रवी परब बांदिवडे. तर मग हे बघा हे चाकरमानी आज आपल्या सोबतच. तर मग रमत गमत आपण मजा करत यांच्यासोबत प्रवास केला. प्रवास असं सुखकर हो हीच सदिच्छा असा. चला काही जर ना पुढे जाऊया ना. आता हा मठ आहे ना? हो. व्हिडिओ इथून करतो म्हणून मग आपलं रोजचं सांगा रोजचं करा. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनला पाहिजे जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मग जर इंस्टाग्राम ID फॉलो करू असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम ID फॉलो करू. चला पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊ. तोपर्यंत काळजी घेऊ. बाय बाय.